नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले। विद्यार्थ्यांनो, आपली प्रथम सत्र संपलेले आहे आणि आपण द्वितीय सत्राकडे वळणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, व्यावसायिक अर्थशास्त्र शिकताना व्यावसायिक अर्थशास्त्र आपण सूक्ष्म या घटकांचा अभ्यास करत आहोत हे आपल्याला माहीतच आहे। तर व्यावसायिक अर्थशास्त्र शिकत असताना आपण प्रथम सत्र पूर्ण केलेलं आहे आणि द्वितीय सत्रात आपण वाटचाल करणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, या द्वितीय सत्रामध्ये प्रथम सत्रामध्ये आपण एकूण 3 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे। आता द्वितीय सत्रामध्ये आपण एकूण 4 प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत। तर या 4 प्रकरणामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे हे आपण आज फक्त एक प्रस्तावनेत कोणते कोणते घटक आहेत हे आपण इथं इंट्रोड्यूस करणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, आपण कंटिन्यू म्हणजे पहिले 1 ते 3 प्रकरण पाहिलेले आहेत आणि द्वितीय सत्रामध्ये 4, 5 आणि 6 अशी प्रकरणं आपण इथं पाहणार आहोत। म्हणजे एकूण आपण या सत्रामध्ये एकूण 3 प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत, म्हणजे 4, 5 आणि 6। तर हे 3 प्रकरणं कोणती? तर पहिलं चौथं प्रकरण म्हणजे ह्या द्वितीय सत्रामधलं जे काही चौथं प्रकरण आहे ते प्राप्तीचे विश्लेषण किंवा आपण त्याला काय म्हणतो, प्राप्ती वर्तन। तर या प्राप्तीच्या विश्लेषणामध्ये वेगवेगळ्या घटकांचा कशा पद्धतीने अभ्यास करणार आहोत। तर त्याच्यामध्ये बघा, एकूण प्राप्ती लक्षात घ्या, आपण सविस्तर इथं अभ्यास करणारच आहोत। एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती, सीमांत प्राप्ती यांच्यामधील संबंध किंवा ज्या काय प्राप्ती संकल्पना आहेत, ह्या ज्या काय प्राप्तीच्या संकल्पना आहेत या संकल्पनेचा अर्थ म्हणजे संकल्पना, त्याचा अर्थ आणि एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती किंवा सीमांत प्राप्तीमधील संबंध पाहून त्याचा अर्थ काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे हे आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत। नंतर समविच्छेदन विश्लेषण किंवा ब्रेक समबिंदू, त्यालाच आपण ब्रेक समबिंदू असं म्हटलं जातं, म्हणजे ब्रेक इवन पॉईंट। तर याचा सुद्धा अर्थ काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे हे आपण इथं या प्रकरणामध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, या प्रकरणामध्ये पुढचा मुद्दा असा आहे की 5वं प्रकरण। तर या 5व्या प्रकरणामध्ये बघा, 5व्या प्रकरणाचं नाव असं आहे की विविध बाजार स्थितीतील किंमत निश्चिती। आता बघा, या म्हणजे प्राइसिंग अंडर व्हेरियस मार्केट कंडिशन कशा पद्धतीच्या आहेत। तर या विविध बाजार स्थितीतील म्हणजे विविध बाजार म्हणजे त्याच्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की विविध बाजार म्हणजे पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, मक्तेदारीयुक्त किंवा डिओपाली, नंतर अल्प क्रेताधिकार, हे जे काय बाजाराच्या पद्धती आहेत किंवा क्लासिफिकेशन ऑफ मार्केट्स आहेत, हे मार्केट्स आपण इथं काय करणार आहोत, पाहणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, याच्यामध्ये पूर्ण स्पर्धा, वैशिष्ट्ये आणि समतोल, पहिल्या बाजाराचा प्रकार काय आहे म्हणजे विविध बाजार स्थितीतील जी काही आपण किंमत निश्चित करणार आहोत त्याच्यामध्ये आपण पूर्ण स्पर्धा, वैशिष्ट्ये म्हणजे पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, त्या पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये काय आहे आणि पूर्ण स्पर्धेचा जो काही समतोल आहे तो कशा पद्धतीनं साधला जातो हे आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत। दुसरा मुद्दा असा आहे की मक्तेदारी। तर या मक्तेदारीमध्ये सुद्धा त्या मक्तेदारीचा अर्थ काय, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, मक्तेदारीचा समतोल कसा साधला जातो आणि या मक्तेदारीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या किंमत भिन्नता आहेत म्हणजे प्राइस डिस्ट्रीब्युशन। तर या प्राइस डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने केलं जातं हे सुद्धा आपण इथं या प्रकरणामध्ये पाहणार आहोत। पुढचा मुद्दा असा आहे की मक्तेदारीयुक्त स्पर्धा। तर विद्यार्थ्यांनो, मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय किंवा मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये कोणकोणत्या म्हणजे बाजू मांडल्या जातात किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा अर्थ काय, त्याची वैशिष्ट्ये काय किंवा त्याचा समतोल कसा साधला जातो हे सुद्धा आपण इथं आकृतीद्वारे स्पष्ट करणार आहोत। पुढचा मुद्दा असा आहे की अल्प क्रेताधिकार। तर विद्यार्थ्यांनो, अल्प क्रेताधिकार तर या बाजाराचा हा एक प्रकार आहे। तर अल्प क्रेताधिकार म्हणजे काय
किंवा अल्प क्रेताधिकाराचा जो काही अर्थ आहे किंवा त्याचा आपण संकल्पना म्हणतो, ही संकल्पनासुद्धा आपण सविस्तर या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, या अल्प क्रेताधिकाराची वैशिष्ट्येसुद्धा आपण इथं पाहणार आहोत. म्हणजेच जे काय आपण बाजाराची वैशिष्ट्ये म्हणजे त्याच्या अनुषंगाने अल्प क्रेताधिकार काय आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्याचा वापर कशा पद्धतीनं बाजाराची स्थान निश्चिती करण्यासाठी किंवा किमतीच्या निश्चितीसाठी करण्यासाठी केला जातो, हे आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. आणि द्विक्रेताधिकार म्हणजेच काय की आपण ड्युओपॉली असं म्हणतो त्याला. तर विद्यार्थ्यांनो, या ड्युओपॉली म्हणजे द्विक्रेताधिकार अर्थ काय किंवा त्याचा आपण काय म्हणतो त्याचा संकल्पना कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी मांडल्या, म्हणजे द्विक्रेताधिकार त्याचा अर्थ काय किंवा त्याच्या व्याख्या काय आहेत, हे सुद्धा आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, या द्विक्रेताधिकाराची आपण वैशिष्ट्येसुद्धा पाहणार आहोत. तर या द्विक्रेताधिकाराची वैशिष्ट्ये पाहत असताना वेगवेगळ्या घटकांचा कशा पद्धतीनं समावेश केला जातो, हे सुद्धा आपण इथं पाहणार आहोत. तर अशा पद्धतीने हे जे काही प्रकरण आहे, विविध बाजार आणि विविध बाजार परिस्थितीतील जी काही किंमत निश्चिती आहे, ही किंमत निश्चिती आपण वेगवेगळ्या बाजाराच्या अनुषंगाने म्हणजे पूर्ण स्पर्धा आहेत, मक्तेदारी आहे, मक्तेदारयुक्त स्पर्धा आहे किंवा अल्प क्रेताधिकार आहे, द्विक्रेताधिकार आहे, अशा संकल्पनांचा आपण विचार सविस्तर करणार आहोत. हे झालं आपलं प्रकरण 5. आता प्रकरण 6 म्हणजे आपलं शेवटचं द्वितीय सत्रातील शेवटचं प्रकरण आहे. तर या हे प्रकरण जरा विस्तृत आहे. तर या प्रकरणामध्ये बघा, त्याचं नावच आहे की उत्पादन घटकांची किंमत निश्चिती. आता आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलंच होतं की उत्पादन घटक कोणकोणते आहेत. तर आपण इथं सविस्तर पाहणार आहोत की उत्पादन घटकाची किंमत निश्चिती कशा पद्धतीने केली जाते. तर याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे म्हणजे उत्पादन निश्चिती कशी. तर पहिला असा घटक आहे की उत्पादन घटकाचे वर्गीकरण कशा पद्धतीनं असेल किंवा त्याचं वैशिष्ट्य कशा पद्धतीनं असेल, हे सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत. नंतर खंड म्हणजे रेंट म्हणतो आपण. तर या खंडाचे सिद्धांत काय आहेत. तर याच्यापैकी आपल्याला स्पेसिफिक म्हणजे रिकॉर्डोचा खंड सिद्धांत आणि आधुनिक खंडाचा सिद्धांत म्हणजे रिकॉर्डोच्या नंतर जे काय आधुनिक अर्थशास्त्रज्ञाने जे काय सिद्धांत मांडले, ते खंडाचे सिद्धांत आपण इथं सविस्तर पाहणार आहोत. म्हणजे खंडाचा सिद्धांत हा या प्रकरणामध्ये आपण विस्तारित करून पाहणार आहोत. त्याची आकृती आणि त्या खंड सिद्धांताची जी काही समाजामध्ये कशा पद्धतीनं त्याचा वापर केला जातो, हे सुद्धा आपण इथं या सिद्धांताद्वारे आपण पाहणार आहोत. म्हणजे भूमी, श्रम किंवा संयोजक हे जे काही उत्पादन घटकाच्या किमती आहेत त्या कशा ठरवल्या जातात, याचा सुद्धा आपण इथं अभ्यास करणार आहोत. म्हणजे आपण गेल्या प्रकरणामध्ये पाहिलेलंच होतं की उत्पादन करण्यासाठी भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4 उत्पादन घटकाचा जो काही वापर केला जातो आणि या उत्पादन प्रक्रियेमध्ये पुन्हा वापर करायचा असेल तर त्याचा आपण काय करतो, मोबदला देत असतो. म्हणजे मोबदला देणे हे गरजेचे असतं आणि हे मोबदला हा खंड, मजुरी किंवा व्याज आणि नफा या स्वरूपात दिला जातो. आणि त्यामुळे आपण काय करतो की तो मोबदला कसा निश्चित केला जातो, हा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा पडत असतो. म्हणून या प्रकरणामध्ये महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या जे काही घटक आहेत उत्पादन घटकाचे, ते किंमत निश्चिती कशा पद्धतीने ठरतात हे आपण इथं पाहणार आहोत. म्हणजेच उत्पादन घटकाचा मोबदला निश्चित करण्यासाठी म्हणजे निश्चित करण्याचं जे काही तत्व आहे, त्या तत्वाच्या विभाजनाचे तत्व किंवा उत्पादन घटक किंमत निश्चिती, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, उत्पादन घटक किंमत निश्चिती. तर या घटकाचा जो काय मोबदला म्हणजे किंमत, म्हणजे या उत्पादन घटकाची जी काय सेवा आहे ती वापरण्यासाठी मिळावी किंवा उत्पादन घटकाच्या मालकाला देऊ केलेला जो काय मोबदला, म्हणजेच त्याचा तो काय उत्पादन घटकाचा मोबदला. आणि त्याच्या अनुषंगाने आपण वेगवेगळे हे खंड सिद्धांत किंवा पुढं आपण पाहणारच आहोत, हे पाहणार आहोत. पुढचा वेतन. आता बघा, वेतन पाहताना तर आपण त्या अभ्यासक्रमामध्ये वेतनाचा जो काही सिद्धांत आहे म्हणजे जे काय वेजेस म्हणतो आपण त्याला, तर हे सिद्धांत
पाहत असताना मागे वळणारा श्रमाचा पुरवठा वक्र, मागे वळणारा श्रमाचा पुरवठा वक्र हा कशा पद्धतीनं किंवा मजुरी, आपण त्याला पेजेस म्हणजे मजुरी, तर हे श्रम हा काय असतो की उत्पादनाचा एक महत्त्वाचा आणि क्रियाशील घटक आहे. आणि श्रम म्हणजेच वेतन सजीव असून उत्पादन क्रियेत जे काय सातत्य असतं ते सातत्य निर्माण करण्यामध्ये फार मोठा काय असतो त्याचा संबंध म्हणजे सहभाग असतो. आणि श्रमाची भूमिका ही काय असते, दुहेरी स्वरूपाची असते हे आपल्याला माहीतच आहे. म्हणजे श्रम हा उत्पादन घटक म्हणून काम करतो आणि त्याचबरोबर तो काय करतो, उत्पादन प्रक्रियेमधून निर्माण होणाऱ्या वस्तूचा उपभोग घेऊन उपभोक्ताही काय करत असते, भूमिका बजावत असतो. म्हणजे उत्पादन कार्यामध्ये श्रम या घटकाने जे काय भाग घेतल्यामुळं त्याला जो काय मोबदला मिळतो त्यालाच आपण काय म्हणतो, वेतन किंवा मजुरी. म्हणजे लक्षात घ्या की आपल्याला वेतन हा स्पेसिफिक महत्त्वाचा जो काय अर्थ आहे, मिनिंग ऑफ वेजेस, हे आपण इथं या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. नंतर वेतनाच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी कशा पद्धतीनं मांडलेल्या आहेत हे सुद्धा आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. म्हणजे वेज इज अ पेमेंट ऑफ लेबर फॉर इट्स असिस्टन्स टू प्रोडक्शन, हे आपण या व्याख्यावरून नेमका अर्थ काय होतो हे सुद्धा आपण हे या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तर वेतनामध्ये मागे वळणारा श्रम पुरवठा वक्र म्हणजे बॅकवर्ड बेंडिंग लेबर सप्लाय कर्व कशा पद्धतीचा आहे हे आपण इथं या प्रकरणामध्ये सविस्तर पाहणार आहोत. आणि नंतर सामूहिक सौदाशक्तीचा अर्थ म्हणजे सामूहिक सौदाशक्ती काय आहे किंवा म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, कलेक्टिव्ह बार्गनिंग. बघा, औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादनाचा वेग वाढतो आणि कारखानदारी काय होते, कारखानदारी क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले तर कारखान्यात श्रमिकांची संख्या वाढू लागते. म्हणजे उद्योजक आणि श्रमिक अशा दोन वर्गामध्ये औद्योगिक समाजाची विभागणी झाली आणि हे दोन स्वतंत्र काय होतं, वर्ग निर्माण होतं. आणि त्यातून काय होतं, श्रमिकाकडून जास्तीत जास्त काम करण्याची अपेक्षा उद्योगामध्ये निर्माण होते आणि कमी वेतनावर काय करतात, श्रमिक उपलब्ध होऊ लागले आणि त्यातून काय होतं की श्रमिकांची पिळवणूक सुरू होते. लक्षात घ्या, आपण अभ्यास काय करणार आहोत, सामुदायिक सौदाशक्ती. तर श्रमिक हा सजीव आणि विचार करणारा तसेच संवेदनशील असा घटक असल्यामुळं त्याला पिळवणुकीची जाणीव होऊ लागते आणि या पिळवणुकीपासून काय होतं, सुटका होण्यासाठी आपण काय करतो, एकत्र येण्याची आपल्याला गरज भासते. आणि मग याच्यातूनच काय होतं की आंतरिक प्रेरणा निर्माण होऊ लागते आणि श्रमिकांना किमान वेतन मिळवण्याचा हक्क जो आहे तो हक्क मिळण्यासाठी जाणीव निर्माण होते. म्हणजे बघा, दीर्घकाळामध्ये निर्वाह पातळी एवढं जे काय वेतन मिळालं पाहिजे याची जाणीव श्रमिक संघांना होऊ लागल्यानं काय करतं की श्रमिक संघ आणि उद्योग यांना एकत्रित येणे आणि त्यातून विचारविनिमयातून जी काय वाटाघाटीद्वारे श्रमिकांची जी काय पिळवणूक थांबवणे या म्हणजे जे काय आवश्यक असते ते सामुदायिक सौदाशक्तीमुळं काय होतं, श्रमिकांना न्याय मिळतो. हेच आपण सविस्तर काय करणार आहोत, सामूहिक सौदाशक्तीचा अर्थ म्हणून अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, पुढचा मुद्दा असा आहे की व्याज. आता व्याज म्हणजे काय किंवा व्याजाचा अर्थ काय, व्याज कशा पद्धतीचं असतं, व्याज म्हणजे व्याजाच्या ज्या काय व्याख्या आहेत त्या व्याख्या कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या आहेत किंवा व्याजाचं एक सूत्र आहे ते सूत्र कशा पद्धतीचं आहे हे सुद्धा आपण या प्रकरणामध्ये सविस्तर पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, पुढचं व्याजाचा सिद्धांत. आता व्याजाचे सिद्धांत हे वेगवेगळे आहेत म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. म्हणजे एका शास्त्रज्ञाने एखादा व्याजाचा सिद्धांत मांडला तर त्याला अप्रक्ष किंवा त्याचे टीकात्मक परीक्षण करून आणखी परत सविस्तर आधुनिक त्याची म्हणजे त्याचा आणखी प्रोग्रेस करून आधुनिक सिद्धांत मांडण्यात आले. तर अशा पद्धतीचा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये व्याजाचा कर्जाऊ रकमेचा सिद्धांत, व्याजाचा कर्जाऊ रकमेचा सिद्धांत आपण इथं या आपल्या द्वितीय सत्रामध्ये पाहणार आहोत. नंतर व्याजाचा दुसरा सिद्धांत आहे की केनचा रोकड प्राधान्य सिद्धांत. हे सुद्धा आपण व्याजाचं सिद्धांत पाहणार आहोत. तर रोकड प्राधान्य सिद्धांतामध्ये जे काही आकृतीद्वारे आपण व्यवस्थित म्हणजे स्पष्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये वेगवेगळे हेतू आहेत. मुद्रेची मागणी कशा पद्धतीनं आहे, दक्षता हेतू म्हणजे काय किंवा व्यवहार हेतू म्हणजे काय, नंतर सट्टेबाजीचा हेतू म्हणजे काय, नंतर जे काय मुद्रेचा पुरवठा आहे किंवा मुद्रेची मागणी आहे ही कशा पद्धतीनं व्याजदर निश्चिती म्हणजे
रोखता प्राधान्य प्रवृत्ती आणि व्याजदर याच्यामध्ये कशी निश्चिती करता येते हे सुद्धा आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. नंतर व्याजाचा म्हणजे रोखता प्राधान्य प्रवृत्ती सिद्धांतामध्ये जे काही पैशाचा पुरवठा आणि पैशाचा पुरवठा स्थिर आणि रोखता प्राधान्य प्रवृत्तीमध्ये कशा पद्धतीनं बदल झाला हे आपण मागणी आणि पुरवठ्याच्या दृष्टीनं जो काय आपल्याला आकृतीद्वारे आपण स्पष्ट करणार आहोत. तर अशा पद्धतीनं जे काय द्वितीय सत्रामध्ये हे जे काही 3 प्रकरणं आहेत ती 3 प्रकरणांचा आपण इथं सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो हे झालं आपलं द्वितीय सत्रातील प्रकरणं आणि त्यांचं व्यवस्थित प्रस्तावित. तर लक्षात घ्या आपल्याला हे जी काय 4, 5 आणि 6 अशी प्रकरणं आहेत या प्रकरणं व्यवस्थित समजून घ्या. आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पहिल्या प्रकरण 4 प्राप्तीचं विश्लेषण किंवा प्राप्ती वर्तन याच्यापासून आपण सुरुवात करणारच आहोत आणि प्रत्येक घटकांचा आपण सविस्तर विचार करणार आहोत आणि या पद्धतीनं आपण प्रकरणाची द्वितीय सत्रामध्ये सुरुवात करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया. तर त्याच्या अगोदर आपण नफा एक पाहूया. तर नफ्याचा सिद्धांत. तर विद्यार्थ्यांनो नफ्याचा सिद्धांत पाहताना नफ्याचा धोका पत्करण्याचा सिद्धांतसुद्धा आपण इथं पाहणार आहोत. नंतर नफ्याचा नवप्रवर्तन सिद्धांतसुद्धा पाहणार आहोत आणि नफ्याचा गतिशील सिद्धांतसुद्धा आपण या द्वितीय सत्रामध्ये पाहणार आहोत. म्हणजे मगाशी आपलं थोडक्यात राहिलंच होतं. तर जो काही संयोजकास उत्पादन कार्यामध्ये भाग घेतल्याबद्दल मिळणारा जो काही मोबदला आहे तो मोबदला म्हणजेच नफा. तर या नफ्याच्या ज्या काही संकल्पना आहेत म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी नफ्याच्या संकल्पना मांडलेल्या आहेत त्या नफ्याच्या संकल्पना आपण इथं या प्रकरणामध्ये समजून घेणार आहोत. नफ्याचे जे काही वेगवेगळे सिद्धांत आहेत म्हणजे यामध्ये बघा जे.बी. क्लार्क, शुम्पीटर, हले, नाईट यांनी जे काही सिद्धांत मांडलेले आहेत नफ्याविषयी त्या अर्थतज्ञांनी आपले सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करून वेगवेगळ्या सिद्धांताची म्हणजे नावं आहेत ती नावं म्हणजे नफ्याचा नवप्रवर्तक सिद्धांत, नफ्याचा धोका आणि अनिश्चितता सिद्धांत किंवा नफ्याचा गतिशील सिद्धांत हे सुद्धा आपण इथं सविस्तर पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 4 पाहणार आहोत. तर आपण द्वितीय सत्राची सुरुवात करताना सविस्तर प्रकरण 4 पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो थँक्यू सो मच.